आज रविवार दिनांक किती 16/2/2025. मी नेमकं म्हणणार ते 25/2/2016. बर. आजच्या दिवशी प्रवचन काय सांगावं असा विषय होता, पण कोणीतरी इथं अचानक बोललं आमच्या पुण्याच्या साधकांपैकी की माऊली प्रकृतीचं अधिष्ठान जे आहे त्याच्यावर काहीतरी सांगा. प्रकृती म्हणजे काय सांगा. आपण डॉक्टरांकडे जातो, आपल्याला बरं नसतं तेव्हा जिचं आपण वर्णन करतो ती प्रकृती. आता समजलं, थोडक्यात समजलं तुम्हाला की जे वर्णन करतो मला बरं नाही मला बरं नाही ते कोणाला बरं नसतं? शरीर. शरीर म्हणजे प्रकृती. लक्षात. आता बोलू नका. कोण बोलतंय तिकडं? प्लीज बोलू नका कोणी. संवाद बंद करा पूर्ण. लहान मुलांना आपापल्या मुलांना आवरा आणि बसवा. हालचाल माझ्या पुढे चालत नाही. प्रवचन चालू असतं. हालचाल चालत नाही म्हणल्यावर ते उठले. बर. प्रकृती याचा अर्थ काय? प्रकर्षण पंचा, पंचमहाभूतांनी जिला तयार केली ती प्रकृती. बरोबर. नीट लक्षात घ्या. प्रकृती म्हणजे शरीर. तुमच्या लक्षात आलं असेल. प्रकृती म्हणजे पंचमहाभूतांनी जिला तयार केली ती म्हणजे शरीर. आपल्याला अनुभवात येतं की परमार्थ सर्वांनाच करायचा असतो. मला तर भेटणारे सर्व लोक मला सांगतात की आम्हाला खरंच ना माऊली, आम्हाला रोज काहीतरी देवाचं काहीतरी म्हणावं असं वाटतं. नंतर काहीतरी म्हणजे ज्या ज्या कक्षेत असतात त्या त्या कक्षेतून सगळे लोक मला सांगतात की खरं आम्हाला वाचन करायचं असतं, आम्हाला गुरूंकडे जायचं असतं, आम्हाला ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते, पण होत नाही. ते होत नाही हे जे क्रियापद आहे ना हे म्हणजे चुकीचं. प्रकृती. ही म्हणजे प्रकृती. प्रकृती म्हणजे माया. मायेचं नंतर बघू प्रकृती. माया म्हटलं की अवघड वाटतं. ही प्रकृती फार त्रासदायक. डॉक्टरांकडे जायचं, कशाचं औषध मागायचं? प्रकृतीचं. म्हणजे जिथं तिथं कोण आडे येते? कशाच्या आडे येतं? परमेश्वराकडे जो चालला किंवा ज्यांना जायचंय, ज्यांना इच्छा आहे, ज्यांना आत वाटतं की आता संसार आहेच आपला. संसार तुमच्या एक लक्षात येऊ द्या नवीन मुलांनी की संसार लग्न झाला असेल तर संसार आहेच. लग्न नसेल झालं तरी ते होईल. इथं आलं की काय होतं? पहिलं लग्न होतं. जे पत्रिकेसाठी आले त्यांना सांगते, इथं आलं की लग्न होतं. अंडरलाईन. म्हणजे आज लग्न झालं समजा तर मग काय मागे लागतो? संसार. आता संसाराचं करण्यासाठी तर माणसं धावतातच पत्रिका घेऊन. मला मुलगी मिळाली पाहिजे, मला डमकं झालं पाहिजे, मला मुलगा मिळाला पाहिजे. हे सगळं इथं खूप आहे. पण तिथलं डिपार्टमेंट सोडलं मग हे डिपार्टमेंट सुरू होतं. माझं डिपार्टमेंट आहे हे सुरू होतं. काय तर लग्न काल परवा 2 महिने 4 महिने झालं म्हणून गेलं, पण आता पटत नाही. प्रकृती ही नुसती प्रकृती नाही राहिली. लग्न झाल्यावर 2 आले. कोण आले? प्रकृती आणि पुरुष. पुरुषाचा पण नंतर बघू, सध्या प्रकृतीच. प्रकृती याचा अर्थ शरीर. मला विवाहाकडे नका जाऊन देऊ. शरीर नंतर मध्ये मध्ये आपली प्रकृती म्हणजे आपलं शरीर. या शरीरामध्ये काय काय असतं? बोलू नका कृपा करून. शरीरामध्ये काय काय राहतं सांगा मला. सगळंच राहतं. कुठेच एवढं भांडवल नसेल एवढं भांडवल शरीरात आहे. आहे की नाही सांगा. काय काय आहे? पहिलं भांडवल सप्त. देवाने काय दिले? देवाने काय दिले इथे? बुद्धी आणि मेंदू. मुख्य काय? मेंदू. तो नसतं तर काय झालं असतं? आकलन करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? मेंदूत आहे, बुद्धीत आहे. बुद्धी ही मेंदूला सांभाळते. लक्षात ठेवा. एका या बुद्धीमध्ये एक मेंदू बसवलाय, वायू तत्व बसवलंय, तेज तत्व म्हणजे प्रकाश तत्व बसवलंय आणि
तत्व बसलेले सगळं एकाच मेंदूत आहे. आम्ही त्याला मेंदू नाही, शास्त्रोक्त शब्द कोणता? बुद्धी. ही जी पोकळी आहे देवाने दिली, त्या बुद्धीमध्ये एवढं सगळं सामावलेलं आहे. सर्वांनाच हे प्रवचन आवडेल, तर सर्वांच्याच आवश्यकतेचं आहे, कारण याच्यात प्रकृती आलेली आहे. फार मजा येणार आहे बोलायला प्रकृतीचं. प्रकृती याचा अर्थ काय? एक हे झालं, पुढं नाक, कान, डोळे, हात, पाय, पुढं सर्वेंद्रिय म्हणजे प्रकृती. सर्व इंद्रिय म्हणजे प्रकृती. आता मला सांगा, ही सर्व प्रकृती सांभाळावी लागते कोणाला? पुरुषाला. पुरुष म्हणजे कोण? प्राण. प्राण म्हणजे आत्मा. बरोबर. हे फार वरची उत्तर आहे, आम्हाला नाही कळत एवढं. आम्हाला सगळ्यांना समजवायचंय. ही प्रकृती सांभाळणारा बाहेर कोणी नाही. प्रकृती सांभाळणारे आपण हे निमित्त मात्र आहे. आपण म्हणजे तरी कोण? प्रकृती सांभाळणारा एक आहे. त्याला आपण कोण म्हणतो? ईश्वर म्हणतो, देव म्हणतो, शास्त्राचा अभ्यास करणारे आत्मा म्हणतो. आपण त्याला देव म्हणतो. आपल्याला कोण सांभाळून घेतो? देव. आपण आजारी पडलो, जरी आपण काही केलं, औषध पाणी सगळं, तर आपण प्रार्थना कोणाला करतो? डॉक्टरांना करतो प्रार्थना? नाही. कोणाला करतो? देवाला प्रार्थना करतो. देवा, म्हणजे त्याची भक्ती असेल ना का नसेल ना का काय का होईना, नाव मात्र देवाचंच येतं तोंडात, हे मात्र बरोबर. देवा आम्हाला लवकर बरं कर रे, कंटाळा, असं म्हणतो. देव कुठे? देव कुठे आहे? देव कुठे आहे? नंतर तुम्ही काही करू नका. बाळकृष्णानंद गुरुकुलाश्रमाचे लोक म्हणजे कोण आहेत? सद्गुरू. PhDचं पब्लिक आहे, यांचं ना आपलं नाही जमायचं. आपण आपले साधे विचार करू. PhDचे लोक आहेत, आपल्याला नाही जमायचं. पुढं आपल्याला काही जरी झालं, हाताला, पायाला, डोळ्याला, कुठल्याही अवयवाला, तरी त्रास कोणाला होतो? आपल्याला. म्हणजे कोणाला? चैतन्य. म्हणजे कोणाला? चैतन्य. जीवाला. चुकले तुम्ही. आत्म्याला कसा होईल त्रास? आत्मा निर्गुण निराकार. जीव आणि तुम्ही चुकताय. आता तुम्ही ज्ञान येऊन बसले. आता कोणाला त्रास होतो? प्रकृतीला किंवा जीवाला. आत्म्याचं एक दुसरं एक रूप दिले देवाने खाली. आत्मा पूर्ण इथं आहे, एक दुसरं रूप आहे ते इथं आहे. कोण आहे? जीव. जीव. आपला श्वास म्हणजे कोण आहे? जीव. त्या जीवाला त्रास होतो. जीव म्हणजे मनुष्य, त्याला त्रास होतो. आणि तो सांगतो की नाही, मी आज ड्युटीवर येऊ शकत नाही. कारण काय? माझी प्रकृती बरी नाही. बोलणं सोपं आहे. ही बरी न होणारी प्रकृती, एखाद्या आध्यात्मिक मनुष्याला वाटलं की हीच प्रकृती, याच प्रकृतीची साथ घेऊन मला परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे. याच प्रकृतीची साथ घेऊन, म्हणजे प्रकृती ही कशी आहे? मूळची नाशिवंत. संतांनी सांगितले, नाशिवंत देह जाणार सकळ. सकळ म्हणजे एक पण मनुष्य जिवंत राहणार नाही असं. मग त्यासाठी काय करावं? नाशिवंत देह जाणार सकळ. पुढं आयुष्य खातो काळ सावधान. कोण राहिले सावधान आतापर्यंत? कधी कधी विचार येतो का बुद्धीमध्ये मना? बाळकृष्णानंद गुरुकुलाश्रम येतो का विचार? कोण म्हटलं येतो? कोणतरी म्हटलंय चांगलंय, शहाण आहे. कोण? तुम्ही म्हटलं येतो, छान आहे बाळ, शहाण. कधीतरी विचार आला पाहिजे की ही प्रकृती सदैव दुःख देते. आपण हसतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण सुखी आहोत, पण लगेच रडतो, लगेच कोणीतरी बोलतं,
ते चित्ताला मनाला लागेल असं बोलतं. मग आपण माताजींना फोन करतो, माताजी तुम्ही शिकवलेलंच बरोबर आहे, काही नाही खरं, एवढं केलं तरी काहीच नाही खरं. एवढं सगळं आम्ही शिकलो, पैसा मिळवला, घरामध्ये दिला, मुलांची लग्न केली, मुलींची केली, जावई चांगले मिळाले, पण मी सुखी नाही. व्हॉट इज द रिझन? हे काय कारण आहे? मी सुखी नाही हे मनुष्याला कधीतरी कळतं. आयुष्याच्या शेवटी दुसऱ्या टोकावर जाताना अलीकडे कळतं. तोपर्यंत आयुष्य एक मज्जा आहे असं आपल्याला वाटतं. मज्जा म्हणजे काय नसतं आयुष्य. असणाऱ्यांचा असू देत विचार, ज्यांचा आहे त्यांना ते लाभो. कळत नाही तो त्यांना. आयुष्य हे मज्जा नाही, सध्या पण नाही. आयुष्य हे जसं आहे तसं. इथे ज्ञानोबरायांनी त्याच्यावर प्रकाश टाकलाय. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3. काय प्रकाश टाकलाय? अर्जुनाने प्रश्न विचारला, तेव्हा एवढी माणसं लढाईला आली, ते कसं काय? माझी एवढी माणसं मरतील त्याचं मला दुःख होईल. तिथं भगवंतांनी हे तत्वज्ञान सांगितलं. अर्जुना, जवळजवळ प्रकृतीचे अधिष्ठान तो सांडी मांडी हे अज्ञान. अर्जुना, जोपर्यंत तू याच प्रकृतीचा विचार करशील तोपर्यंत तुझं अज्ञान जाणार नाही. मग म्हणले, मग काय, कशाचा विचार करायचा? मग त्यांनी आत जाऊन सांगितलं, आत एक दुसरी प्रकृती आहे जिला जीव प्रकृती असं म्हणतात. जीव म्हणजे कोण? मला आवड वाटते श्वास प्राण. जीव म्हणजे प्राण. या प्रकृतीचे आता बघा, परमार्थ करायला पुष्कळ लोक असतात, पुढं होतं. परमार्थ करायला नको वाटतो असं कोणी नाही हल्लीच्या जगात. आता लोकांना खूप समजलेलं आहे बरं का, की काय नाशिवंत आहे, कसं आहे, नातेवाईक कसे असतात, मुलं कसे असतात, सगळ्यांना समजलेलं आहे. सगळ्यांना समजते आता. म्हणून ज्ञानाची गरज आहे. तिथं कशाची गरज आहे? ज्ञानाची. वेळेत समजलं पाहिजे मनुष्याला. 50 मध्ये समजलं पाहिजे, म्हणजे 60 पर्यंत मनाची तयारी होते. बर असं आहे का, मग बघू. गेलो तर जाऊ माताजींच्या प्रवचनाला, नाहीतर मग बघू. बघू बघा तुम्ही, आम्हाला काय करायचं. कळलं? गेलो तर जाऊ म्हणलं, गेले. मग काय, मग 50 नंतर लक्षात आलं की काहीतरी आहे बरं का याच्यात. वेळ वापर काहीतरी आहे. काहीतरी आहे म्हणजे काय मला सांगा. आपण प्रामाणिक असतो, आपण प्रामाणिकपणे संसार करतो, प्रामाणिकपणे दुसऱ्याशी बोलतो, प्रामाणिकपणे व्यवहार करतो. मग दुसरा का आडवा येतो, दुसरा का खोटं बोलतो, दुसरा का आपल्याला फसवतो, काय इच्छा होते त्याला फसवण्याची. तसे इतिहास आपल्याला साक्षी आहे. एकीकडे कौरव आणि एकीकडे पांडव. उदाहरण आहे बरं, फार मोठं उदाहरण. युद्ध एकदाच झालं ते, पण तो इतिहास आणि तो भगवान कृष्णांनी साक्षीला ठेवला. आपल्यासाठी आपला मोरया का आला, का आला? सर्वांच्या कल्याणासाठी. हा, आणि कोणी त्याला बोलवला? त्याला बोलवलं, त्याला सांगितलं, बाबा रे, मला सुख पाहिजे, मला सुखी कर, मला ज्ञानाने सुखी कर. तसं सुख होत नसतं. जो मनुष्य अडाणी आहे विचारांनी, ज्या मनुष्याला ज्ञान नाही, खरं काय खोटं काय याच, तो मनुष्य दुःखी होतो. अशा एका दुःखी माणसाने परमेश्वराला विनंती केली, देवा ये, धावून ये देवाला समोर उभा राहिला. आणि त्या मनुष्याने त्याला देवाला सांगितलं, देवा जगामध्ये मीच एकटा दुःखी नाही, जगामध्ये लाखो माणसं दुःखी आहेत, त्यांच्यासाठी तू इथं ये, इथं बैस. पर्वती बैस का, एका पर्वतात येऊन तो बसला. आणि म्हणून आपल्या सर्वांना इथे सुख होतं, यायचं सुख होतं. परमेश्वराकडे आपण नंतर येऊया. आधी आपण ज्ञानाचा परिपोष घेऊ.
इतकं सगळं आहे. जो मनुष्य आहे, जो जन्माला आला, त्या माणसाला बाकीचं सगळं आहे. सुख दुःख काय संसारात ते जाते, 2 गोष्टी आहेत. एखाद्या मनुष्याच्या लक्षात आला, अरे छा, एवढं आपण सगळं सुख भोगलो, संसार मनासारखा केला, सगळ्यांच्या बायकोच्या मुलांच्या, म्हणलं की पैसे देतोय, म्हणलं की पैसे देतो. पैसे देणं दॅट इज नॉट संसार. थोडा वेळ मुलांना सुख वाटेल, पण पैसा संपला रे संपला तुमच्या जवळचा, की लगेच ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणतील, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. अनुभवी लोकांनी लक्षात, तुम्ही काय केलं आमच्यासाठी, फार काय केलं. सगळेच पालक करतातच की तसे, काय कोणी करत नाही असं नाही, सगळेच करतात. त्यात काय मोठं. हे ऐकल्यावर कसं वाटतं सांगा. हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं की नको, हे आपल्याला ऐकायला लागलं. शेवटी किती केलं असं प्रत्येक जण करतो, प्रत्येक जण करतो. आणि प्रत्येकाला मनामध्ये एकदा कधीतरी हा पश्चाताप होतो. तो पश्चाताप जेव्हा होईल ना, तो धरून ठेवा हात, आणि तेव्हा ईश्वराचं स्मरण करा, तेव्हा त्याला स्मरा, तेव्हा त्याची आठवण काढा. देवा, खरं आहे, मी माझ्या संसारामध्ये सगळं केलं, फक्त तुलाच आठवलं नाही. ईश्वराला कधीच आठवलं नाही. सगळं केलं, पण तुझी आठवण कधी झाली नाही. आमच्याकडे पुष्कळ लोक येतात, संसार झाला, सगळं झालं, पण कुलदैवतच माहिती नाही. मग सगळे येतात, कुलदैवत सुद्धा महत्वाचे आहे बाबा. मी हा संसार फार पुढचा सांगते, तो नंतर बघू, पण कुलदैवत महत्वाचं आहे. पहिलं जगण्यासाठी काही काही साधनं लागतात. त्यातलं पहिलं साधन आहे, लग्न झालं की कुलदैवत माहिती पाहिजे. कुलदैवत नसेल तर सगळा बिघाड होतो. मग प्रपंच नशिबाचे खेळ चालू होतात, प्रारब्धाचे. तेव्हा कुलदैवत माहिती पाहिजे. नमस्कार, बसा, इथे बसा, नाही दर्शन. कुलदैवत माहिती पाहिजे मनुष्याला, म्हणजे लग्न झाल्यानंतर कमी अडचणी येतात. लक्षात घ्या. हे मी संसारासाठी सांगते बरं, परमार्थात असं नाही. परमार्थात थोडं वेगळं आहे. कुलदैवत का माहिती पाहिजे, तर ती जी तुम्हाला जे घर मिळाले, त्या घराच्या कुळावर या देवतेचे उपकार असतात. आपली जी गावोगाव जी खेडीपाडी जी वसवण्याची पद्धत आहे, ती फार प्राचीन काली. मी याच्यावर खूप विचार केला की कसं काय परमेश्वराने कसं बनवलंय की प्रत्येक गावामध्ये एक कुलदैवत आहे. बघा, ग्रामदैवत ग्रामदैवत आहे. प्रत्येक गावामध्ये बघा तुम्ही एक ग्रामदैवत आहे. ही केवढी मोठी परमेश्वराची मॅनेजमेंट. दॅट इज गुड मॅनेजमेंट. आपण त्यांच्या मॅनेजमेंटला कधीच हात लावू शकत नाही. मी फार विचार करते त्याच्यावर. तेव्हा ही जी मॅनेजमेंट आहे, प्रत्येक गावामध्ये एक दैवत आहे, त्याला ग्रामदैवत म्हणतात. तो ग्रामदैवत जे आहे ते त्या गावाचा कोण आहे, रक्षण करतात. म्हणून त्या ग्रामदैवताला आपल्याला भजावं लागतं. रविवारी जायचं, त्यांना श्रीफळ फोडायचं. फक्त हे खायचं नाही कोणीच इथे येणाऱ्या लोकांनी, आणि त्याचा नैवेद्य देवाला न्यायचा नाही कधीच. माझंच लग्न झालं एकदा, आम्हाला दिलं तिकडे वाईला, त्यातलं एक खेडेगाव शेंदूरगणे. माझं लग्न झालं, आता मी नवीन नवरी ना, आता कोणाला काय बोलणार तिथं तेव्हा. आणि मग ते मिस्टर तर मिसळले सगळ्यांच्यात. आम्ही आपल्या घरात बसलो. मग आमच्या सगळ्या लोकांनी ते काय पूर्ण वरणाचा स्वयंपाक वगैरे केला, सत्यनारायण मांडला, आणि त्याच दिवशी ग्रामदैवताला जायचं नैवेद्य घेऊन. आता मला वाटतं पुरणपोळीचा नैवेद्य जाईल, ते भलतंच दिसलं मला. तेव्हाच एकदा गेले, पुन्हा गेलेच नाही. ती मी आहे, तो भाग वेगळा. तुम्ही माझा विचार करू नका. मी क्रांतिकारक स्त्री आहे, लक्षात. जिथं मला वाईट दिसतं
तिथं मी कधीच पाऊल ठेवत नाही. बिकॉज क्रांती, मनुष्याला क्रांती करता आली पाहिजे, स्वतःच्यासाठी तरी करताच आली पाहिजे. वाईट आहे तिथं पाऊल नाही ठेवायचं. असं करता 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 की एकदा पाहिलं, डोकंच फिरलं तिथं. म्हणलं परमेश्वर आहे, त्याला ते बोकडचं डोकं कापलं आणि तिथं नेलं. असं देवा, परमेश्वराला हा नैवेद्य तर माणसाला काय. मग तेव्हा मी पहिल्यांदा जाहीर केलं घरामध्ये. ते नवीनच माणसं होती सगळी. आमच्या मोठ्या घराच्या सासूबाई मोठी नदबीत घालून तिथं बसल्या होत्या. मला पटकन मांडल्या, चल ग पुरणपोळी कर. माझ्या अंगावर शहारे आली. पण पटकन दुसऱ्या एक सासूबाई म्हणाल्या, अगं राहू दे ग, ती शहरातली आहे, तिला काय येते, मी करते. म्हणल्यावर चला, देवाने लाज राखली. मला येते पुरणपोळी, छान येते करता. पण तेव्हा मी लहान होते ना तशी. मग ते झालं, पुरणपोळीचं संकट मिटलं. मग हा नैवेद्य झाला. तेव्हा मी घरातल्या सर्वांना सांगितलं तिथंच, की तुम्ही जरी हे सगळं जेवण करत असाल तर मी हे जेवण करू शकत नाही. सगळ्यांचे धाबे जणांले असे. म्हणजे नवीनच सुनबाई किती बोलते, म्हणजे आगाऊ मुलगी मिळाली असं झालं. इथंच क्रांती झाली. ठामपणे सांगणं म्हणजेच क्रांती. मग आता काय करणार, तेवढं धैर्य दिले देवाने. पण मला ते म्हणजे नाही, ते आवडलंच नसतं. कसं काय करावं, खावं काय. मग काय नाही, मग सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. ही पोरगी तर आल्यावरच असं म्हणायला लागली की मला हे खाणं जमणार नाही. मग काय नाही, शेवटी काय, मिस्टर गेले बाईला, ते खेडेगाव होतं बाईच्या शेजारी. मिस्टर बाईला गेले, छानपैकी जिलेबी आणली आणि मग मी जेवली. दॅट्स ऑल. मुख्य काय, तुम्हाला पसंत काय पडतंय, दॅट इज द पॉइंट. तुम्ही काय इच्छा करता, दॅट इज द पॉइंट. तुम्हाला नको आहे का वाईट, ते तुम्ही तिथं धीट झालं पाहिजे. ते मला सांगायचं, माझ्याच उदाहरणावरून मुद्दाम सांगायचं. तुम्ही जर काय तेव्हा दबले असते, नाही आता काय करायचं, सासर आहे ना, मग कसं म्हणायचं, मग खा एक दिवस. मग माझ्यावर आता ही वेळ आली नसती, मग मी इथं नसते तुमच्या समोर. परमेश्वराला जो स्मरतो मनापासून, त्याला आतून धाडस असतं एक, आणि त्याच्यावर कृपा असते नंबर 2. आता आपला विषय काय आहे, बाबा रे. सगळेच म्हणतात देव देव करा, परमार्थ करा. आता विषयाला हात घालते, मुख्य विषय. तसं शक्य होत नाही कोणाला, कारण प्रकृतीचे अधिष्ठान. कारण आपल्याला देवाने शरीर दिले, शरीरामध्ये ज्याची त्याची प्रकृती वेगळी आहे हे दिले. एखाद्याला रजोगुण असतो, दुसऱ्याला तमोगुण आहे, तिसऱ्याला सत्वगुण आहे, चौथ्याला चौथा गुण आहे. कोणाला दंभ आहे, कोणाला राग आहे, कोणाला क्रोध आहे, कोणाला शांत आहे. हे जी प्रकृती दिली अर्जुना, या प्रकृतीशी झगडून, या प्रकृतीला डावलून तुला परमार्थ करता येणार नाही. दॅट इज द मेन. प्रकृतीला बरोबर घेऊन परमार्थ कर. आपण जर असं ठरवलं, नाही हा देह नाही वापरणार तरी मी प्रवचन करणार, भूत करील का, आपलं भूत करील का प्रवचन, नाही. म्हणजे शरीर माध्यम खलु धर्म साधन हे आहे. शरीराला घेऊनच सगळं करायचं आहे. शरीर हे खोटं नाही, शरीर हे भगवंतांनी दिलेलं आहे. फक्त शरीरामध्ये आत काय काय घालायचं, म्हणजे कोणता गुण निर्माण होईल आणि कशाने परमार्थ होईल आणि कशाने संसार होईल, एवढं उलगडून बघायचं. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, याच प्रकृतीने उत्तम संसार करणारी माणसं आहे, आदर्श. याच प्रकृतीने संसाराचं वाटोळं करणारी माणसं आहे, आणि याच प्रकृतीने संसार जिंकणारी माणसं आहे. जिंकण्याला आंबे जाऊ, कळलं तुम्हाला? म्हणजे हीच एक प्रकृती आहे, आपला देह आहे. प्रकृती म्हणजे शरीर. अर्जुना, शरीराला सोडून तू कधीच परमार्थ करू शकणार नाही. अर्जुनाने दुसऱ्या अध्यायात प्रश्न विचारला गीतेच्या, देवा तुम्ही असं म्हणताय ना, मग मी संन्यास गुण सोडून जातो, काय हरकत
संन्यासी व्हायला फार माणसं तयार होतात लगेच. भगवं घालायचं, हे काढायचं, भगवं घालायचं, जायचं. कुठं जायचं? डुबकी मारायला. प्रयागराज काय काय तर गेले, काय 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 बायकांची डुबकी गेली. काय काय नट्या गेल्या, त्यांनी किन्नरांची दोस्ती केली आणि किन्नर झाले आणि किन्नर होऊन पुन्हा आले. जमलं नाही. बरं, जाऊ द्या, तो विषय घालण्याकडे आपला नाही. पुढे मग आता सगळं प्रयागला गेले, समजा ठीक, चांगले प्रयाग गेले, स्नान झालं गंगामाईचं, देवदेव झाला, सगळं झालं, शिव महाराजांना आठवलं, सगळं काही झालं आणि रेल्वेत बसले परत यायला. आता बघा, गंगामाई लक्षात पाहिजे, भगवान शिवांची आठवण पाहिजे, स्नानाचं स्मरण पाहिजे. किती पवित्र गंगामाईंनी आपल्या अंगावर, तुम्हाला माहिती, गंगेत स्नान केलं ना, असं वाटतं आपली आई आपल्या अंगावरून हात फिरवते आहे. लक्षात घ्या, हा अनुभव असतो, हाच अनुभव. मी आनंदीला एका सप्त्याला गेले होते. कधी? माझं लग्न फक्त 8 दिवसावर आलं होतं तेव्हा. लोक दादांना विचारायचे, कुठे नवरी? नवरी तिकडे. जाऊ द्या, ती या तुम्हाला सांगणं म्हणजे अतिशयोक्ती आहे. फोन बंदच ठेवायचा सगळ्यांनी, कोणाचाच वाजला नाही पाहिजे. त्या सप्त्याला गेले आणि आमच्यावर आमच्या ताई लोक होत्या 5-6 जण. पहाटे 3-3:30ला उठायचं आणि उठलं की पटकन इंद्रायणीमध्ये डुबकी मारायची पहाटे. तशी डुबकी मारत असताना मला आभास व्हायचा, कोणाचा? आईच्या हातात. आपली आई आपल्याला उबदार पाण्याने स्नान घालते आहे असा आभास आहे, इंद्रायणीच्या पाण्यात, गंगेच्या पाण्यात. तसंच पवित्र स्नानाच्या पाण्यात असं आहे. तिथे तर 3 आहेत, गंगा, यमुना, सरस्वती. इतका सुंदर आहे तो आभास. इतकं गर्दीत गेल्याने काय होईल मला सांग? आम्ही घेतलंय का अनुभव? माझं झालंय ते स्नान, गंगा, यमुना, सरस्वती स्नान झालंय आपलं. कळलं का? म्हणजे इतकी प्रकृती आहे ती आपल्या स्वाधीन नाही. एक तर प्रकृती स्वाधीन नाही. डोळ्याला काय झालं की काहीतरी होतंय, सर्दी झाली काहीतरी होतंय, ताप आला काय, म्हणजे पराधीन आहे, सगळं पराधीन आहे. अर्जुना, हे शरीर तुझ्या ताब्यात नाही, हे मन तुझ्या ताब्यात नाही, ही बुद्धी तुझ्या ताब्यात नाही, हे शरीर तुझ्या ताब्यात नाही. मग तू काय करणार आहेस? तेव्हा अर्जुन म्हणला, जाऊ दे ना, सोडून देतो हे सगळं आणि संन्यासी होऊन जातो. हे सोडून संन्यासी कोण होणार आहे मला सांग? म्हणजे अर्जुनाला भगवंतानी असा उपदेश केला की बाळा, या शरीरासकट परमार्थ कर. हे 3 गुण आहेत, रजतम सत्व, यांना घेऊनच परमार्थ कर. म्हणजे छान सांगितले, उलट आपल्याला पचेल असं सांगितलंय भगवंता. हे त्रिगुणात्मक सगळं बरोबरच आहे, ते घेऊनच परमार्थ कर. मग घेऊन काय काय करायचं? आपण प्रवचन ऐकायला बसलो तर आपल्या बुद्धीत काय येतं? अशा ताईंच्या बुद्धीत आलं, हे जेवलेत का नाही कोणाच ठाऊक बाई. जा, कोणाच्या तरी काहीतरी बुद्धीत येत. सोनेकरांच्या बुद्धीत आलं, आता जायचंय ट्रिपला, तयारी कधी होईल कशी होईल तेच कळत नाही. उदाहरणार्थ सांगितलं. असं होतंय, मन वेगळीकडे धावतंय, बुद्धी दुसरीकडे धावते, चित्त तिसरीकडे धावतंय. अशाने परमार्थ कसा व्हायचा ते प्रभू सांगतात. अर्जुना, जवळ प्रकृतीचे अधिष्ठान, तव तव सांडी मांडी हे अज्ञान. तोपर्यंत मी पूजा करतो, तोपर्यंत मी तीर्थयात्रा केली, तोपर्यंत मी रोज आळंदीला जाऊन येतो, तोपर्यंत मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो. ही वाचतो करतो ही जी क्रियापद आहे ही पण अहंकाराला प्रवृत्त आहे.
Am I right? ही पण अहंकाराला प्रभू जोपर्यंत तुझ्या बुद्धीत अर्जुन त्याला भगवंताला असंच म्हणाला, देवा एवढे मोठे सगळे वीर आले लढायला, ते माझे भाऊ आहेत. बघा हात कुणीकडे गेला, आता माझे 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 आणि मग नंतर कोण मी. माझे ते माझे भाऊ आहेत, ते माझे आजोबा आहेत, सद्गुरु गुरु आहेत. ते माझे गुरु आहेत. मी पार्थ, आता बघा इथं पण आले, मी पार्थ द्रोणाचा केला, जेणे धनुर्वेदू मदती करता. द्रोणात मला तेव्हा अभिमान वाटला अर्जुनाचा, की निदान गुरु तरी नीट लक्षात राहील. हे माझे सद्गुरु आहेत, त्यांना मी कसं मारू. म्हणून देवाने हा श्लोक सांगितला की बाबा सांडी मांडी हे अज्ञान. आत्ता तुझे गुरु असतील, तुझा मुलगा असेल, तुझे चुलते असतील, तुझे कोण कोण असतील, आजोबा आहेत, सगळे आहेत, मला मान्य आहे. पण जवळजवळ प्रकृतीचे अधिष्ठान जोपर्यंत या प्रकृतीत आहे तोपर्यंतच माझं माझं आहे अर्जुना. प्रकृती संपली की माझं नाही आणि तुझंही नाही. विचार करा. ऐकू येते का? येते का नाही येते? कुठपर्यंत आहे माझं माझं ते सांगितलं या श्लोकात. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत. हा, जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही म्हटलं तरी कोणाच काय जाते हे शिकायचं. मुळात मुद्दा आहे जवळजवळ प्रकृतीचे. म्हणून अर्जुन काय करायचा, सारखा संन्यास, मी संन्यास देतो, मी संन्यास देतो. दुसऱ्या अध्यायापासूनच त्याने हट्ट धरला. त्याला काय होते, देवा तू मला परवानगी दे, मी संन्यासी होऊन लांब जातो, मला युद्ध नको. एक लक्षात घ्या, भगवद्गीता आपल्याला हे शिकवते की कोणतंही कर्म तू टाळलंस ना बाबा तरी ते तुझ्या पुढे येऊन उभं राहील. टाळू नको, कोणतंच कर्म टाळू नका, चुकवू नका. ते टाळलं ना मुद्दाम की दुसऱ्या वेळेस का कुठलं तरी दुसरं रूप घेऊन ते तुमच्या पुढे येऊन उभं राहील, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून कर्म न टाळता तू संन्यासी हो. मग चौथा अध्याय, कर्म टाळू नका. कर्म म्हणजे काम, कुठलंही काय काम असेल ते टाळू नका. टाळलं तर मग आपल्या पुढे पुन्हा दुसऱ्या रूपाने ते उभं राहतं. आपण बाजारात चालतो, नको तो मनुष्य दिसला आपल्याला, आपल्याला त्याच्याशी बोलायची इच्छा नाही किंवा मैत्रीण दिसते, आपण गर्दीतून दुसरीकडून वाट काढून तिसऱ्या रस्त्याने चौथीकडे जाऊन वर राहिलो. ती पण तिकडून इकडं कशी आली माहित नाही, ती येऊन डायरेक्ट पुढे उभी राहिली. मग आपल्याला पश्चिमावर हिला टाळण्यासाठी मी इतक्या लांब आले आणि हे पुढे आले. असा असतो परमेश्वर. परमेश्वर असाच असतो, जे तुम्हाला नको आहे ते पुढे आणतो. वाय का आणतो मला सांगा, का आणतो? ऋणानुबंध, तुम्ही टाळलं म्हणून. ऋणानुबंध प्रारब्ध आहे. बोला. ही तुमची नाही, कोणालाच नाही, ही तुमची प्रथम पूर्वजन्मीची कर्म आहे. प्रारब्ध प्रारब्ध. ज्या व्यक्ती तुम्हाला नको असतील त्यांना तुम्ही टाळलंय, पण आता तू टाळू शकत नाही. हे आता म्हणून टाळू बाकी तेल घाल. तुम्ही आपल्याला टाळायला, आता डॉक्टर सांगतात तेलच घालू नका, जमाना बदलला. तर डॉक्टर सांगतात बाळाच्या टाळूवर तेल घालायचं. घालू माझ्या परत काय कसं होईल ते बाळ? बदललं ते सगळं, परत भेटायचं नाही. हो ना, म्हणून मुलं बदलली जातात, हो अरुक्ष झाली. हो ना. म्हणून त्यांना आई बाप बहिणी भाऊ यांची माया कमी होते. त्याचं कारण आहे टाळूवर तेल घातलेलं नाही. आपला शोध आहे. आपला सिद्धांत झाला. मुद्दा असा आहे की कितीही चुकवलं तरी एखादं कर्म जे असतं ते तुमच्या पाठीशीच येतं. कितीही चुकवा पुन्हा पुढे येऊन उभं राहतं. त्यापेक्षा अर्जुना आता युद्ध पुढे आलंय का, युद्ध कर. माम अनुस्मर युद्धेच. म्हणून देव म्हणतो की माझं स्मरण कर अर्जुना आणि युद्ध कर.
मीन्स व्हॉट? प्रपंचच नशिबाला आलाय का? कर. हसत हसत. कसा आलाय? वाईट आलाय का? तरी कर. चांगला आलेला तर लोक करतात. वाईट आलाय का? तरी कर. आणि करून काय कर? अर्पण. प्रपंच कर. वाईट आलाय का? कर. आणि केल्यानंतर माझी आठवण काढ आणि म्हण, देवा हा माझा जसा प्रपंच आहे तो तुला अर्पण आहे. बस का? एवढंच गीतेचं मत आहे. मला वाटलं ही ओवी मला सांगता येते का नाही, पण आली अटकती घेतली. कळलं तुम्हाला? समजते ना सगळं? कळलं तुम्हाला? प्रपंच हा दुःखदायक आहे हे सर्वांना माहिती आहे, भगवंताला माहिती आहे, त्यात काय विशेष नाही. स्वतः परम भगवान स्वतः जन्माला आले तरी सगळी सुख होती का त्यांना? मला सांगा. जन्मल्याबरोबर कोण आले? राक्षस आले पाळण्यातच. म्हणजे पोराचं भविष्य सांगतो आणि त्याला मारायला आले उलच्या मुला. पण पोरग कोणाचं होतं? पोरग बिलंदर होतं. त्याने पाळण्यातच पाय घातल्याबरोबर पोळपाट येऊन त्याच्या टाळक्यात बसलं, पाटा येऊन त्याच्या पायावर पडला. नुसतं असं बघितलं घरात, सगळे आले त्याच्या जीव घेतला. हे बिलंदरपणाचं वेगळं लक्षण आहे. हे परमात्म्याचं स्वतःचं चरित्र आहे. मनुष्याला हे अलाउड नाही. मनुष्याला एवढंच अलाउड आहे की जे जे काम तुमच्या समोर आलं ते करून मोकळं व्हा. आणि अर्जुना, याच जन्मात या दुर्धर कर्मांपासून तू मोकळा हो, म्हणजे मी तुला तुझ्यापर्यंत चालत येईल. मोकळं व्हायला सांगितलं. धरायचं नाही प्रपंच. माझा 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 किती धरणार? म्हणतोच आपण माझा माझा कधीतरी. मुलांचे लग्न झाले की तुझा 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 करा. मुलांचे लग्न प्रपंच कोणाचा? ज्यांच्या मुलांची झालीच नाही त्यांना अजून कळणार नाही. काय अनुभव घ्या. म्हणून भगवंताने सांगितलं, अर्जुना जरी प्रपंच सगळा बरोबर असला तरी माझं नाव घे, माम अनुस्मर युद्ध. आता युद्ध तुझ्या समोर आहे का? माझं स्मरण कर आणि युद्ध कर. अर्जुना, युद्धाचं एकही पाप तुला लागणार नाही. इथे श्रीमद भगवद्गीता. कळलं? असं आहे. खूप प्रपंचामध्ये सुख कोणाला नाही, प्रत्येक जण रडतो. इथे माणसं कशाला येतात? आपल्या इथे सांग बघा, कशाला येतात माणसं? नोकरी, लग्न. मलाच मिळालं, मी त्याला उचलून वर ठेवलं. 7 फुटावरून काढला, असा कडेवर घेतला आणि तिथे ठेवला. आणि त्याला आमच्या विवेकचीच लग्नपत्रिका मी वाचली चुकून. खूप वर्ष लग्न ठरले ना, मग त्यांना मी विचारलं की देवा वाचू काय आमची पत्रिका? म्हणले वाचा, देव बोलतो माझ्याशी. आणि मग वाचल्याबरोबर 1 महिन्यात झालं सगळं लग्न कार्य, सगळं झालं, उत्तम प्रकारे पार पडलं. आणि नंतर देवाला मला आयडिया आली की लोकांचं कल्याण करायचं असेल समजा, आता लग्न व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं, हे कल्याण सामाजिक काम. मग मी गणपतीला विचारलं, देवा जसं तू माझं काम केलं तसं लोकांना सुख होईल ना प्रत्येकाचं असं काम झाल्यावर, म्हणून मग वाचू का लोकांच्या पत्रिका? तर गणपती म्हणाले वाचा, आम्हाला आनंद आहे. मग जे वाचायला सुरुवात केली तर आता गर्दी बघा किती आहे. म्हणजे वाचण्याचं इतकंच निघालं इथं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तेच संत आहेत मी. मग हे कर्म आहे आपल्या आयुष्यात असणार. आपण कशाशी झगडतो? प्रत्येक कर्माशी झगडतो. अर्जुना, जे कर्म समोर आले ते करून मोकळा हो. सोडून दे, त्याला सोडून देऊ नको. त्याचा कंटाळा नको, त्याचा रागराग नको. ते जर तुम्ही सोडलं तर पुन्हा पुढच्या जन्मी, कोण आता बोलतो पुन्हा पुढच्या जन्मी तुमच्या डोक्यावर बसून ते कर्म तुम्हाला भोगायला लावेल. त्यापेक्षा पुढचा जन्म चांगला यावा, देवा तुझ्या भक्तीचा यावा
असं म्हणा आणि आता आलेली सर्व कर्म करून पुढे जा. अध्याय क्रमांक 3 भगवद्गीता अध्याय क्रमांक 3. म्हणून अर्जुना तू आ सर्व कर्मे मज अर्पिली तेणे माझी प्रसन्नता झाली. हे सर्व कर्म अर्जुना करशील, त्यात मोठं काही हे नाही, पण तू दुसरे काही कर्म कर आणि मला अर्पण कर. ही सर्व कर्म तू ऐशी धुवून द्यावी कर्मे माझ्या हाती. धुवून म्हणतात भगवान श्रीकृष्ण. धुवून कर्म दे म्हणजे एकही सोडू नको. बंद करा, डायरेक्ट बंद. कळलं? धुवून सगळी कामं दे माझ्या. तुला जी जी कामं पडतात, ज्याच्यापासून त्रास होतो, ज्याच्यापासून संताप होतो, ज्याच्यापासून प्रपंचाचं नुकसान होतं, ते सर्व अर्जुना मला माहीत आहे. पण ते कर्म करताना माझी आठवण कर आणि मला जीवन म्हण देवा हे तुझं आहे, तू बोल असं म्हणा प्रत्येक. इथं किती पण कसे लोक असू द्या, शिकलेले असू द्यात, न शिकलेले असू द्यात, सगळे शिकलेलेच आहेत, तर तुम्ही असंच म्हणा देवा हे सर्व आहे ना माझ्यासाठी आलंय, पण हे तू करून घे, तुझी कृपा असू दे आणि हे सर्व तुला अर्पण. ज्याने प्रपंच अर्पण केला त्याचा प्रपंच सुखी झाला. दुर्योधनाचा प्रपंच दुःखी. पण आपले कोणते म्हणजे न्यायाधीश कोण? विदुर. विदुराचा प्रपंच सुखी. भगवान श्रीकृष्ण स्वतः होते तेव्हा गमती घडल्या आयुष्यात. विदुराचा प्रपंच सुखी. कारण मागणंच काय नाही. मागणे ते एक तुम्हापाशी देवा काय देवाचा विसर नवा, तुझा विसर नवा. मागणे ते एक तुम्हापाशी देवा, तुझा विसर नवा. कोणाचा पाठ नाही. जन्मजन्मी व्हावी तुझी सेवा, कधी न व्हावा विसर तुझा मास काय. बर, तेव्हा गीतेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की कर्म करावंच लागतं. तुम्ही काहीही म्हणा. आता मुलगी गरोदर आहे, बाळणपणाला माहेरी आहे, तर तुम्ही काय टाळणार? तिला काय सांगणार? म्हणजे हे कर्म आलंय तुमच्या पुढे, ते यशस्वीपणे. आणि यश कधी येतं माहिती? सगळा प्रपंच आपण नीट नेटका करतो, फक्त परमेश्वराला विसरू. कोण तुमचा परमेश्वर असेल तो? देवघरातला कुलदैवत असो, काय ग्रामदैवत असो, नाहीतर गणपती असो, नाहीतर अजून कोण असो, ते सगळं कोण असेल तो परमेश्वर. त्याला न विसरता हे करा म्हणजे तुमचा प्रपंच सुखी. अंतर्बाह्य. कळतंय? तरी दुसरे मला असं सांगायचं हे ना, अर्जुन म्हणाला मी नाही करणार, जा तू जे सांगतोय ते मला करायला काय मला वाटतच नाही करावं, कोण मी नाही करणार असं म्हणा. तेव्हा मग देवाने सांगितलं की अरे असं कसं नाही करणार, तुम्ही कितीही चुकी करा. समजा तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत असं कधी कळलं, त्यांना सांग आपल्या घरी पाहुणे आलं, आपल्याला जरा असं वाटतं काय आता करावं, काय करावं. सगळ्यांना नाही वाटत. मी जरी जाणार असले तरी असं वाटतं काय करावं, काय करावं. फारच ओझं झालं, फारच ओझं झालं. कसं काय करावं, कसं काय करावं, कसं टाळावं माताजींना. हे काय नवीन उदाहरण देते. कसं काय टाळावं बरं, फार मोठं ओझं येऊन पडलं. तर ते बाजाराला निघाले म्हणून बाहेर निघाले तर माताजी तिथंच भेटल्या खाली. टाळणार कसे? असं आयुष्य असतं, असं प्रारब्ध असतं, असंच नशीब असतं. तुम्ही ज्याला टाळायला जाल ते तुमच्या पुढ्यात उभं राहील. दॅट इज द प्रारब्ध. म्हणून अर्जुना एकही कर्म टाळू नको. अरे कर्म करून मोकळा हो आणि माझं स्मरण कर. बस एकच काम आहे परमेश्वर. कर्म टाळू नको. एकच आयुष्य आहे, त्यात जे जे काम येईल, कर्म येईल, ते ते करून मोकळा हो आणि त्याच्याच बरोबर
माझं स्मरण ठेव. तुम्हाला एक गोष्ट सांग. एक माणूस होता प्रपंचमय, बायको होती. तीच गोष्ट आहे, तुम्हाला तीच ऐकल्यासारखी आहे. एक घरी बायको होती, मुलं होती 2. पण बायकोचं त्याचं रोज भांडण व्हायचं. एक दिवस खाली नाही, खाडा नाही. एक दिवस. तुमच्यापैकी कोणाकोणाचं होतं हातवर? कोणी हे बघा, एकांतर प्रामाणिक येते तेव्हा हातवर केला. इथं तुम्ही माझ्याशी खोटं बोला, पण ते मला माहिती आहे सगळं. तेव्हा तुमचं होतं ना रोज भांडण? मग कधीतरी पण होतं. त्या माणसाचं रोज भांडण व्हायचं, काही इलाजच नाही. एक दिवस म्हणाला, रोज ढोंगी पडायला म्हणतो, मी सोडून जाई ना, वाशी भांडलीस तर बघा, मी सोडून जाईस. तिला माहिती होतं काय. एक दिवस म्हणाला, आता काही इलाज नाही, आता जायचंच. गेला त्या त्या कपड्यावर गेला. कपडा नाही, काय नाही. गेला एका डोंगरावरच गेला डायरेक्ट. म्हणला मी जाऊन डोंगरावर बसतो, तिथून साधू म्हणून राहील. लंगोटिका लावायची होईना भगवी. पण भगवी लंगोटी लावल्यावर लोक काय देतील? दक्षिणा. ओम भवती भिक्षा देई. म्हणजे घरात राहत होता चांगल्या, सप्पर चांगलं होतं, 4 पैसे मिळत होते, बायको चहा आणून देत होती. तर हा भगवला ओम पाठ डोंगरावर जाऊन बसला. 12चं ऊन लागायला लागले. चहा कोणी दिला नाही, पाणी पण कोणी दिलं नाही. महान व्हायला लागले. मग झोळी घेतली आणि गावामध्ये गेली. म्हणून भगवंत सांगतात, अर्जुना जे आहे ना तिथंच राहा, काही करू नको वेगळं. दॅट इज बेस्ट. तू जर काय त्याच्यात बदल करायला लागला तर मी दुसऱ्या रूपाने तुझ्या पुढं तेच येऊन उभं राहील. परत त्याच कर्मा रूपाने मी उभा राहील, पण राहील. म्हणून मला टाळू नको. म्हणून काही नाही, जे कर्म समोर येईल, जे नशीब आहे आपलं तेच पूर्ण करा. कारण ते नशीब आहे. आपणच मागच्या जन्मी कर्म केली आणि आपलं नशीब मागून घेतलंय. जे मागितलंय ते भगवंताने दिले. आता त्याची टाळाटाळ करू नका. पुढं बघा. मग महाराज टेकडीवर जाऊन बसले. जवळ कपडा नाही, काय नाही, पांघरायला नाही, अंतर काही नाही. खायला तर कुठलाच नाही. कशा तरी फाटक्या कपड्याची जवळी घेतली, त्याला भोगं लावलं. शेजारच्या गावात सकाळी गेला भिक्षा मागायला. म्हणजे प्रपंच सोडला, बायको सोडली, मुलं सोडली, भाकरी मिळत होती आईची तीही सोडली. ओम भवती भिक्षा देई सुरू झाली. म्हणजे संन्यासाला भिक्षा दे. लोकांनी संन्यासी समजून दिली. त्या दिवशी 2-3 दिवसाची भिक्षा मागितली, ती आणली. आता टेकडीवर काय वेगळी आपली झोपडी बांधली, त्याच्यात राहू लागला. आणलेली भिक्षा एक दिवस ठेवली, पण दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याला भिक्षा उरलीच नाही, कारण उंदरांनी खाऊन टाकली. उंदीर सुद्धा आपल्या नशिबात असतात बरं. उंदरांनी खाऊन टाकली. तिसऱ्या दिवशी भिक्षा आणली. मग म्हटलं नाही, उंदराचा बंदोबस्त झाला पाहिजे. मग मांजर आणली. नीट लक्षात घ्या माझी गोष्ट. मांजर आणली, उंदराला खाऊन झाली. उंदीर खाऊन झाल्यानंतर मांजर उपाशी मरू लागली. मग म्हणले, गावातून कोणाकडून तरी मागून गाय आणली पाहिजे. गाईचं दूध काढून मांजरीला घाली आणि एवढं डोलीच मला पण मिळेल, मग मी पण सुखी राहील. मग गाय दिली. संन्यासी एका ब्राह्मणाने दिली गाय. गाय आणून बांधली, गवत घातलं, इकडचं तिकडचं गोळा करून. 5व्या दिवशी असं वाटलं, गाय आली, मांजर आलं, झोपडी आली, मी आलो, प्रपंच वाढला. बोला माझ्याशी, बोला. प्रपंच वाढला, अजून वाढायचा आहे, थांबा. मग आता गेला भिक्षा मागायला. म्हणजे संन्यासाला एखादी गाय तरी द्या. एकाने दिली बिचाराने गाय, संन्यासी समजून. संन्यासी बघू घातली जरा बरं असते, फायदा. मग गाय दिली. गाय आणली घरी, गायचं दूध काढलं, मांजराला दिलं, आपण प्याला, सगळं झालं. आता 2-4 दिवस थांबला. 4थ्या दिवशी विचार आला, अरे देवा, या गाईला खायला काय घालू? बघा गंमत. मग असा विचार आला की एखादा एकर जमीनच घेऊन आपण
नीट लक्षात घ्या. जमीन घेण्यासाठी मग गावात गेला, एकांपुढे विषय काढला, बाबा अशी अशी जमीन मला काय एकर अर्धा एकर काय का 10 गुंठे का होईना मला देताय का. हल्ली 1 गुंठा पण महाग आहे, तो भाग वेगळा, तो काळ वेगळा होता. मग 1 एकर भर जमीन एकाने दिली, अर्धा एकर दिली, पैसे पिसे थोडे होते ते दिले. घरी आला, कागदपत्र केली, गाईला चरायला चारा झाला, त्याच्यात आता पीक लावलं, ते काढायचं खायचं सगळं झालं. पण एक डोक्यात विचार आला, रात्री बसला की काय येतं, एकांतात बसल्यावर काय येतं, माझ्याशी खोटं कोणी बोलायचं नाही. एकांतात बसल्यावर कोण छळतं, संकल्प ती परमेश्वराने बरोबर योजना करून ठेवली. तसे ते त्याला त्रास द्यायला लागले. विचार म्हणजे काय विचार, म्हणजे गाय आली, मांजर आली, झोपडी झाली, शेती झाली, कुत्र पण पाळलं रक्षणासाठी, एवढ्यानं भाकरी घालायला कोण, दॅट इज द पॉइंट. आता कळलं का. आम्ही आता दुसऱ्या दिवशी गावात गेले, एक बैठक घेतली. म्हणलं काय वेळी बापरे तुमची मुलगी असली कोणाची तर द्या मला. अरे म्हणले तू संन्यासी ना. नाही म्हणलं कसला संन्यासी राहिलोय, मनात पश्चाताप झाला. एक बायको होती, 2 मुलं होती, घर होतं, चांगलं खात होतो, फक्त बायको रागवायची कशावरून तरी, म्हणून मी घर सोडलं. आता दुसरी बायको आली, आता कसं काय, दुसरी पण बायको करून मोकळा झाला आणि 2 बायका फजिती. असं होत, प्रकृतीच्या विरुद्ध वागल्या. शरीर धर्म जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे मनुष्याने वागावं. शरीराचे नियम आहेत, वागण्याचे नियम आहेत, स्वभावाचे नियम आहेत, प्रकृतीचे नियम आहेत. त्याच्या विरुद्ध जाऊन अर्जुना काहीही करू नको. आता समजलं म्हणजे काहीही करू नको. तसं तू आता कुठं उभा आहेस, युद्धामध्ये उभा आहेस. जसा प्रसंग येईल अर्जुना जीवनामध्ये तसा लढ, जसा प्रसंग येईल तसं ज्ञानी हो, ज्ञानाने घे, ज्ञानाने लढ. सगळे तुझे गुरु आहेत, आजोबा आहेत, नातू आहेत, पंतू आहेत, मुलगी आहेत, कोण आहेत, सगळे आहेत. पण ते सगळे तुझे शत्रू म्हणून आज उभे आहेत. त्यामुळे तू काय कर, माम अनुस्मर युद्धच. अर्जुना फक्त माझं स्मरण कर, पण युद्ध कर. कारण ते आता तुझ्या पुढं आलेलं जीवनातलं मोठं कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना माझं सांगणं आहे की जीवनामध्ये जे जे कर्तव्य म्हणून येतं त्याच्याकडे कोणीही पाठ फिरवू नये. आणि कर्तव्याकडे पाठ न फिरवता ईश्वराला स्मरण करावं. म्हणजे जिथल्या तिथे आपल्या बरोबर ईश्वर सतत राहतो. त्याला कळतं कोणी माझं स्मरण केलं कोणी. बरोबर. आता काय ते रागवारागली, भांडाभांडी, अपमान प्रपंचामध्ये सगळं असतं. मला सगळं खूप माहिती आहे. तुमच्यापेक्षा मी जास्त सगळं सहन केलेलं आहे. परंतु सहनशीलता हा आध्यात्मिक मनुष्याच्या अंगामध्ये गुण असला पाहिजे. सहनशीलता मोठा गुण आहे. दुसऱ्याने बोललेलं ऐकण्याची पात्रता, ऐकण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. तो गुण आपल्याला ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवतो. किती बोलणार, कोण कोण बोलून बोलून मोठ्यांना किती बोलणार, कोण बोलून 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 थकेल नाही दिवस. जाऊ द्या ना, कानाच्या मागे टाक. पण ते आपल्याला येत नाही म्हणून आपण भांडण करतो, वादविवाद घालतो, अपमान झाला म्हणतो. अपमान कोणाचा होतो सांगा मला. भगवद्गीता सांगायला इतक्या अवघड आहे. अपमान कोणाचा होतो आता तुम्ही सांगा. बाळकृष्णानंद गुरुकुलात अहंकारच, आपल्या अहंकारच. कोणाचा होतो? अहंकार. बरोबर. अहंकारच. अहंकार. मनाचं नाही, मन हात असलेलं परमेश्वर.
हे तुम्हाला माहिती आहे सगळं, पण तुम्हाला नीट उत्तर देते. मीपणाचा मीपणाचा. अपमान. बाकी काहीच नाही. तुम्हाला कुठे परमार्थ आठवतो त्यावेळेस? तुम्हाला असं वाटतं मला बोलला. अरे who are you? परमेश्वराची भक्ती करताना ईश्वरापुढे आपण कोण आहोत याचा विचार करा. मग कोणाला बोलला? आय डोंट नो असं म्हणा. एक दिवस बोलणारा कंटाळून जाईल. जसं परमेश्वराने भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बोध केला आणि अर्जुनाने सगळे अपमान, सगळी फजिती कौरवांनी केलेली बाजूला टाकली आणि लढाई केली आणि जिंकला. हे महत्त्वाचं. प्रामाणिकपणे जो परमेश्वराशी राहतो ना तो जिंकतोच. प्रामाणिकपणा कुठून आणायचा? म्हणा तुम्ही मला म्हणा एवढा प्रामाणिकपणा कुठून? ते मात्र आपण पाहिजे. ईश्वराशी जो प्रामाणिक आहे तोच जिंकतो, बाकी नाही. ईश्वरासारखं सामर्थ्य ज्याच्या अंगात आलेलं आहे, म्हणजे तसं येत नाही. वागूनच ते सामर्थ्य येतं, तसं येत नाही. आत्यंतिक सहनशीलतेने ते सामर्थ्य येतं, तसं येत नाही. तुम्ही म्हणाला आम्ही काय बायको बोललेलं ऐकून घ्यायचं का? कसं करायचं किरण? घ्यायचं ना आणि पुढं काय करायचं? अर्पण. नाही अर्पण ते झालं, ती आपली शाळा झाली, पण आपल्या अंतःकरणाचं काय करणार? तोच तप, तेच एक तप आहे. हेच एक तप आहे. हा मौन. हो ना. बोलू का त्याला? बोलू का? त्याला बोलू का बाहेर? म्हणून पहा. हा सूर्य हा देतो. तिसऱ्याने मीच असते साक्षीला बोलतोय. प्रत्येकाला असं शक्य नाही. प्रत्येकाची सहनशक्ती, प्रत्येकाचा स्वभाव असं सगळं आता माणूस म्हणलं की त्या सगळं असंच असते. पण तरी सांगायचा उद्देश हा की जवळजवळ प्रकृतीचे अधिष्ठान तव तव सांडी मांडी हे अज्ञान. असं का म्हटलं देवा? जोपर्यंत अर्जुना ही प्रकृती आहे तोपर्यंत मला येऊन मिळण्यासाठी हे कर ते करू नको, हे कर ते करू नको, या देवाला जा तिकडे जाऊ नको, हे सगळं अज्ञान आहे. कारण मी कुठे आहे याचा शोध लावा पाहिजे. ईश्वर कुठे आहे? कोण उत्तर द्यायचे? हात वर. आपल्याच जवळ आहे ना, ते नीट सांगा ना. हृदयात. करूबामध्ये ईश्वर आपल्या जवळ आहे. तुम्हाला माहिती नाही अजून, ठीक आहे, पण ईश्वर आपल्याच जवळ आहे याची खात्री बाळगा. आपल्याच हृदयात आहे. म्हणून मग अर्जुना मी वरून सगळं तुझं पाहतो आहे. आतून मी सगळं तुझं कर्तव्य, तुझी कृती, तुझा अपमान, तुझा अहंकार हे सगळं मी बघतो आहे अर्जुना. म्हणून मी तुझा साक्षीदार आहे हे समजून तू कर्तव्य कर. फक्त तुझं कर्तव्य करीत राहा. बाकी अवघड आहे. आता देशमुखांसारखे तपस्वी अवघड म्हणायला लागले. आपण काय म्हणायचो? जवळच आहे देश. असा हाच अभ्यास करावा लागतो. हेच ते खरं ईश्वरा समान होणं हेच आहे की देवाने तेवढी ताकद द्यावी, देवाने तेवढी बुद्धी द्यावी. म्हणून एक एक सेकंदाला फक्त शरण. अभ्यास काय दुसरा काय? श्लोक वाचा रोज 18, नाही तर अभंग पाठ करा रोज 10. त्याला कोण विचारते? तुम्हाला ईश्वर स्वरूप व्हायचंय किंवा ईश्वराने सांगितलेली आज्ञा पाळायची किंवा गुरुने सांगितलेलं ज्ञान आपल्यात आलं पाहिजे असं वाटलं तर काय पाहिजे जवळ? अखंड शरण. हळू अर्जुना, हळूहळू होईल. या श्लोकामध्ये ते सांडी मांडी अज्ञान म्हणजे मनुष्याला हे शक्यच नाही असं म्हणतात ते बरोबर आहे. साधा मनुष्य असं शक्य नाही करणं, हे बरोबर.
सांडी मांडी हे अज्ञान, माणसाच्या दृष्टीने अज्ञान आहे सगळं. काय करायचं हे करून? एवढा खोल परमात्मा आहे, तो कशाला घ्यायचं? काय नडले का? बघू पुढं. तोपर्यंत माझा कोणचा जन्म असेल कोणास ठाऊक. बघू पुढे. इथल्या लोकांनी म्हणलं मी कुठं काय करणार? कळलं तुम्हाला? म्हणून आपण काय करायचं? एकच करायचं. ईश्वरा, हे देवा, हे सद्गुरुनाथा, मी केवळ तुमचा शिष्य आहे, तुमचा आहे. मला बाकीचं काही, मी अज्ञानी आहे. देवापुढे रोज शरणागती, गुरूंपुढे मनोमन शरणागती. हे सद्गुरुनाथा, मी फक्त तुम्हाला शरण आहे, बाकी मला काही माहित नाही. आपला थोडा अभ्यास झाला, 2 श्लोक पाठ झाले आणि इकडचं तिकडं झालं की आपल्याला काय वाटतं? अहंकार. आपल्याला असं वाटतं. अहंकार हा? अहंकार मी मोठा, मी मोठी, मला यायला लागलं. कोण झाले तुम्ही मोठे? म्हणजे तुम्ही आहात तिथंच आहात. तुमची घरची परिस्थिती बदलली का? तुम्ही जो घरची परिस्थिती विरुद्ध आहे ती बदलतो, तो खरा साधक, तो खरा आत्मदर्शी, तो खरा भगवंताचा लाडका. लक्षात? कशी बदल असं होतं. आपोआप होतं. ज्याच्या अंगात एवढी सहनशीलता येते की कोणी काही बोल. ते फार अवघड आहे पण येते. इतका अभ्यास तुम्हाला करायचा. लक्षात? तुम्ही जास्त टू करू नका. कशाला? मला कळलं, मला कळलं असं काय म्हणू नका. तिकडून कोण गायक आले? मोठी पोरे मुलं आहेत का? ठीक आहे. भगवद्गीता दिसायला सोपी, असायला बरी अवघड, सांगायला अति अवघड. वागायला सगळ्यांच्या हृदयातलं घ्यायचं आणि एकदम सगळं सांगायचं. किती अवघड आहे. प्रत्येकाच्या हृदयाला काही ना काही एक तरी गोष्ट आवडेल असं बोलायचं आहे. ते किती अवघड आहे. म्हणून अर्जुना, स्वे स्वे कर्मण्येभिरतः संसिद्धिं लभते नरः. हा मुख्य श्लोक आहे. स्वतःच कर्म नीट कर. तुला काय निवडायची? मेथीची भाजी का? तू घेतलंय ना, बाबा मी देते निवडून, मग नीट कर. तुम्ही म्हटलात नाही एखाद्याला गणपती बाप्पा या मी तुमचं काम करून देतो, समजा मी म्हटले, मग झालंच पाहिजे काम. असं म्हणायचंच नाही. स्वे स्वे कर्मण्येभिरतः, स्वतःच कर्म असं करा जे ईश्वराला आवडेल, जे देवाला आवडेल. देवाचा नैवेद्य एकाला सांगितलं करून आण. आमचे मराठी नैवेद्यात लय हुशार. नैवेद्य सांगा मराठी लोकांना काय काय कळत आहे? कसं करायचं? नाही नैवेद्य सांगायचं. कसं करायचं? आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवावं. दुसऱ्याला जेवायला वाढताना ताट कसं वाढायचं, काय काय कोणती वस्तू कुठे ठेवायची, आमच्या दादांना माहिती असायचं. आमच्या वडिलांना नैवेद्य कसं करायचं सांग. कसं सहज सांगा. मी सहज विचार. काय काय ठेवायचं देवाचं ताटात? वरण भात पोळी भाजी लिंबू. तुम्ही सांगा की. आधी मीठ. चालते सांगितलं. मीठ वाढायचं. मला ते पण सांग. चालेल मला. मीठ नाही हा, बरोबर. हा. पुढं आधी काय? तेवढं कुठलं आम्हाला नाही जमणार शास्त्र. ठीक आहे. सगळा नैवेद्य वाढला जसा असेल तसा ज्याचा. देवापुढे आणून ठेवला, पाणी फिरवलं देवाला आणि काहीच नाही बोललं. देवापुढे ठेवा असं ताट सरकवलं म्हणजे सरकवलं.
तर मग कोणता देव खाईल? आपलं पुढं ताटाचं सरकळ आपण तरी खाऊ का? मग काय केलं देवाला? आणि सांगितलं, आपटलं ताट. सांगितलं, बाबा खा एकदाचा, नाही तर खाऊ नको, मला भूक लागली, मी पहिला दाबून जेवतो. तू तिकडे बघ तुझं. देव जेवेल का? देव नावाची अतिसूक्ष्म लहरी, अतिसूक्ष्म प्रकाश, अतिसूक्ष्म प्रकाश आपल्यातच आहे, जो तुम्हाला माहित नाही. अत्यंत सूक्ष्म. म्हणून आपलं गीत कोणते? देव कसा स्थिर परमात्म्याची पूर्णा शक्तिशाली आकारी आई. देवच सर्वांची आई आहे, देवच सर्वांचा बाप आहे. आत आहे, बाहेर नाही, मूर्तीत नाही. आपण बघतो तो ते छान आहे, आपल्याला माहित नाही तोपर्यंत मूर्ती हाच आपला देव आहे. अगदी बरोबर आहे. पण तुमच्यात आहे, त्याचा शोध कधी लावणार? म्हणून लोक आडाने राहिली हो आपली सगळी, महाराष्ट्राची, भारतातली. आणि जिथं जिथं अध्यात्म आहे तिथं टीव्हीवर बघा काय काय करतात महाराज. एवढं भस्म लावायचं, एवढं सगळं पिवळं घालायचं, वर पुतळा बांधायचा. काय मलाच काय जमलं, माझे केसही गेले पुतळा. गरजच नाही. हा ढोंग आहे सगळं, जे बघावं ते ढोंगी. आणि त्याच्यामध्ये जनता होरपळून गेली, साधे साधे लोक होरपळून गेले. काही कळलं नाही जगात चांगलं काय वाईट काय. लोक साधूंच्या मागे लागतात. नका लागू मागे कुठल्या साधूच्या. त्यांनी काही म्हणणार नाही, तुमचं झालं तर तुमचा पैसा जायचा. नका लागू कोणाच्या मागे. जो साधू उठतो तो फक्त म्हणतो पैसा द्या, म्हणत नाही तरी तो घेत होतो. कोणी डुबकी मारते, कोणी काय करते, कोणी नवस बोलते, कोणी काय. साधू तर किती आहे तिकडे. आपला महाराष्ट्र, म्हणून चांबारांना महाराष्ट्र आवडला जन्म घ्यायला. म्हणून तुकोबारांनी महाराष्ट्रात जन्म घेतला. म्हणून भगवान श्री विठ्ठल महाराष्ट्रात येऊन उभे राहिले. ज्ञानेश्वर भगवान ज्ञानदेव महाराष्ट्रात प्रसन्न झाले. For what purpose? Here is Bhagwan. Bhagwan is here only in the Maharashtra. महाराष्ट्राला कशाचा देश म्हणतात? कडखर देशा, संतांची संतांची भूमी. ते संत असे तसे नाही झाले. त्यांनी कधी चांगला कपडा कोणाला मागितला नाही, कधी भरजरी कपडे अंगाला पांघरला नाही. आमचे ज्ञाननाथ उन्हात फिरले, ते तर जाऊ, त्यांचं चरित्र आमाप आहे, ते मला वर्णनच करणार नाही. कधी काहीच केलं नाही. मग काय केलं? फक्त आपल्या लोकांना ज्ञान दिलं. कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, नाती कशी सांभाळावी, प्रपंच कसा नीट करावा, आणि मग कसा परमार्थ करावा. आधी प्रपंच करावा नेटका, मग पहावे परमार्थ विवेका. आपले संतच सांगतात आपल्याला. किती छान. महाराष्ट्रातलं ज्ञान ललामभूत आहे भारत भूमीला. सगळी भारत माता अशा ज्ञानावर तरलेली आहे, लक्षात. म्हणून भारत मातेला लाजवेल असं आपण कधीच काही करायचं नाही. स्वतःच स्वतः ठरवायचं आपण कसं वागायचं, आपण कसं बोलायचं, कसं संतांचे आचार आपल्या विचारात घ्यायचे, त्या विचाराने आपण कसं वागायचं. हाच तो परमार्थ, दुसरा कुठला. परमार्थ सोपा आहे, आचरण वाईट नाही. संत कसे वागले तेवढं तसंच आपण वागायचं. एका माणसाने ज्ञानेश्वराचा सारखा अंगावर उघड बसले, जाणून घातलं, वर असते बांधलं आणि बसले आणि म्हणले की संत असेच वागतात, मी पण, मला पण ज्ञानेश्वर म्हणा. मी म्हणलं तू दाखव ज्ञानेश्वर लिहून. म्हणले नको, आवडा क्षमा करा. कशाला क्षमा? संतांचा पोशाख बघायचा नाही, संतांचं आचरण बघायचं. लक्षात. कधी संतांच्या पोशाखाकडे जाऊ नका. काही नडलेलंच नाही त्याच्यात. कोण भरजरी घालील, कोण काही करेल, कोण काही करेल. आपल्या संतांची आपल्याला व्याख्या आहे. अगदी साधं राहिले,
मग ते काय कुंकूच नाही लावलं, काय 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 असतं. स्त्री संत पण होऊन गेले. मीरा हा, मीरा आहे, जनाबाई आहे. जनाबाई आहे. त्या ती पातळी समाजाची होती, तसं त्या राहिल्या. बरोबर. पण भगवंताची प्रामाणिक राहणं हे खरं संतत्वाचं लक्षण आहे. ज्याला असं पाहिजे आहे त्यांनी असाच आपला प्रपंच तो श्लोक काय सांगतो, जवळजवळ काय सांगते, तुमचं शरीर आहे तोपर्यंत परमार्थ वेगळा कधीच करता येणार नाही. परमार्थ आणि शरीर एकत्रच चालेल. लक्षात. याचा श्लोकाचा साधा अर्थ ओळीचा. परमार्थ आणि शरीर वेगळं करू नका. प्रपंचाची कर्म झाली, हात पाय स्वच्छ धुवा, एक दिवा लावा, उदबत्ती लावा, सात्विक वातावरण करा, स्वतःचा जप करा, बस. नाहीतर स्वतःचं ध्यान करा. काय जे दिलं असेल गुरुने ते करा. पण तुमच्या प्रपंचाला, तुमच्या शरीराला सोडून, आणि शरीराला कोणाची गरज असते नेहमी, बोला, शरीराला नेहमी लोकांची गरज पडते, घराची गरज पडते, अजून कपड्यांची गरज पडते, अन्नाची गरज पडते, पंचमहाभूतांची गरज पडते, एसी पण लागतो. मग ते जर तुला पाहिजे आहे तर तेच स्वीकार. फक्त मनातून काय कर, हे ईश्वरा मला तुझ्या कृपेत हे मिळाले असं म्हण. असं म्हणलं ना की तुझा देव तुझ्यामुळं सुखी होईल. खूप वैभवात एखादा मनुष्य असतो, पण रोज जेवताना म्हणतो, देवा तुझ्यामुळं मला हे सगळं मिळालं. बरं, देवाला नैवेद्य अर्पण होतो. हे पाहिजे. फक्त स्वभावात एक सुधारणा करायची की ईश्वरा तुझ्याशिवाय मला हे कधी मिळालं नसतं, तुझ्यामुळं मिळालं. एवढंच म्हणा मनातले मला. सर्व देव तुमच्यावर खुश होतील, सर्व ईश्वर तुमच्यावर प्रसन्न होतील, सर्व सद्गुरू तुमच्यावर प्रसन्न होतील. आता काय सांगू म्हणते अर्जुना, जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी. हेच ना होईल. सांडी मांडी म्हणजे काय, स्वीकार कर टाकून दे, स्वीकार कर टाकून दे, अशी भक्ती नाही. सर्वांचा स्वीकार हीच मुळी भक्ती. आणि तुम्हाला नंतर सांगेल काही अवस्था. आता भक्तांचं सांग, भक्त आहे त्यांना काही अवस्था आल्या. आता आपल्या भाषेत बोलू. उच्च अवस्था येताना जर मुद्दाम काही त्रास दिला गेला तर मात्र ते काय करावं, क्षमा. काही वेळेस त्याग सुद्धा गरजेचा असतो. काही वेळेस. पण आता त्यागाची गोष्ट चाललेली नाही. आता शरीरापासून भोगाची गोष्ट चाललेली. त्यामुळं जवळ प्रकृतीचे अधिष्ठान तव अर्जुना, हे सगळं स्वीकारल्याशिवाय तुला इलाज नाही. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण सगळ्यांचा स्वीकार आणि पुढे चल. तुला वाटेल हे अवघड आहे, अवघड मार्ग आहे, पण त्याला इलाज नाही. हे जर तू सोसून पुढे गेलास तर पुढचा जन्म तुझा मोकळा आहे. आणि सोसल्यामुळं तुला देवाचे मार्ग पडले. ते मार्ग भरपूर परीक्षा आहे. तर मग अभ्यास केल्याच्या परीक्षा आहे. मग कसं काय, जीवन ही एक परीक्षाच आहे. जीवन ही परीक्षा आहे. लक्षात. जीवन हा पेपर आहे तुमच्या समोर. तो सोडवायला दिलाय कोणी आपल्याला, ईश्वर आहे. अमुक कोणाच्या घरात कोणता पेपर येऊन पडेल हे सांगता येत नाही. हे सगळे पेपर घातलेले आहेत देवाला. आपण इथल्या परीक्षा देतो तो भाग वेगळा, पण देवाने एकच पेपर घातलाय, जीवन. ते कसं आहे ते पहा. कळतं आपल्याला कसं आहे, काय आहे, कशा मार्गाने नीट सोडवायचं त्याचा विचार करा. हा विचार म्हणजेच भगवद्गीता. हा विचार म्हणजे मोरया. आपला मोरया आहे, सर्वांचा लाडका आहे. तुम्ही सर्वजण त्याचे लाडके आहात. तो प्रत्येक पेपराच्या वेळेस तुमच्या बरोबर राहील अशी ग्वाही देऊन आत्ताचं माझं संभाषण मी संपवते. कुंडली गवरला श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज